मित्रांनो, विठू मावडी फार्म्समध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपली सदाबहार पेरूची बाग, या बागेची लागवड आपण 10 जून या रोजी केलेली आहे. तरी आज 20 सप्टेंबर, साधारणतः या बागेची लागवड होऊन जवळपास 3 महिने झालेले आहेत. आपण या ठिकाणी बघू शकता, ही आपली सदाबहार पेरूची बाग या अवस्थेत उभी आहे. आपण या बागेमध्ये आंतरपीक म्हणून झेंडूची लागवड पण केलेली आहे. आपल्या झेंडूला मोठ्या प्रमाणात फुलकळी पण लागलेली आहे. आपण बघू शकता या ठिकाणी ही सदाबहार पेरू तैवान पिंक जातीची बाग आपण आपल्या शेतामध्ये लागवड केलेली आहे. आपण या बागेचे अंतर 7.5 बाय 2 अशा प्रकारे ठेवलेले आहे. आपण या ठिकाणी बघू शकता, जवळपास मी जून पासून आपण या बागेला, हे बघा, हा 4था बहार पकडलेला आहे. 3 बहाराची मी कटिंग करून टाकलेली आणि हा 4था बहार आता आपल्या बागेला पकडलेला आहे. 3 महिन्यामध्ये आपल्या बागेला 4 बहार या ठिकाणी लागलेले आहेत. बघू शकता, बऱ्याच प्रमाणात फुलकळी व फळांची संख्या आपल्याला आपल्या झाडावरती दिसत आहे. अतिशय उत्तम प्रकारे 3 महिन्यामध्ये झाडाची ग्रोथ आणि झाडावरती फुलकळी या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी दिसत आहे.